मी सध्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशोर देसाई. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्याशी आपण या निवडणुकीच्या निमित्ताने गप्पा मारूयात, चर्चा करूयात. भाई, तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये. धन्यवाद. पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका लढवत नव्हतात. आमदारकीनंतर मला वाटतं तुम्ही निवडणूक कुठलीही लढवली नाही. नाही, तर अचानक तुम्हाला असं का वाटलं की जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जावं आणि हा विचार करण्यामध्ये तुम्ही उशीर केलात का? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मी योगेशदादांमुळे जाण्याचा निर्णय घेतला, योगेशदादांचं काम, त्यांचं कार्य, त्यांचं वागणं बोलणं, त्याच्यावर आपण प्रेम करायला लागलो आणि आपण ठरवलं की त्यांच्यासोबत जायचं. जेव्हा मी त्यांच्यासोबत गेलो, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित जेव्हा प्रवेश केला, तेव्हा मनामध्ये निवडणुका वगैरे हा विषय नव्हता. फक्त योगेशदादांना साथ द्यायची. रामदासभाई म्हणाले की आता ह्या पुढं तू मला माझ्या मुलाला साथ दे. मी म्हटलं आता ह्याच्या पुढं आयुष्यभर तुमच्या मुलाला मी साथ देणार. इथपर्यंतच आमचं होतं. पण एकदा भाई मला म्हणाले की तुला जिल्हा परिषद लढवावी लागेल. तेव्हासुद्धा माझ्या मनात आलं नाही. पण नंतर हळूहळू विचार केला की आपण प्रशासनामध्ये असणं गरजेचं आहे. नुसतं आपण समाजकार्य करतोच, पण प्रशासनामध्ये असू तर दादांच्या कामांना गती देण्यासाठी त्यांनी आणलेली विकास कामं असतील, ते जे काय तळागाळापर्यंत जे पोचवावं लागतं, तो जो मीडिया असतो तो आपल्याकडे कमी पडतोय. त्याच्यासाठी आपण जर ह्यात उतरलो, ही निवडणूक जर आपण लढवली, तर 100% तो आपण त्यांचा जो हे आहे भार कमी करून आपण खालपर्यंत लोकांपर्यंत पोचू शकू आणि प्रशासनामध्ये अधिकृतरित्या भांडू शकू. आणि म्हणून मी निर्णय घेतला की आपण ह्याविषयी ही निवडणूक लढवावी. योगायोगाने जालगाव पंचायत समिती जिल्हा परिषद गण हा ओपन पडला. योगायोगाने माझं गाव ते आहे, जालगाव हे माझं गाव आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला की आपण लढवावी. मग कसा प्रतिसाद मिळतोय तुम्ही जनतेसमोर जेव्हा गेलात उमेदवार म्हणून? आपल्याला माहिती आहे की सन्माननीय आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या काही योजना आणल्या, विशेष करून लाडकी बहीण, आज सगळ्यांच्या घरामध्ये 1500 रुपये येतात. असं कधी घडलं नव्हतं पूर्वी. त्याचबरोबर एस टीचा तिकीट निम्म्या तिकीटात आज महिला प्रवास करतायत. म्हणजे जनतेच्या गरीबाच्या गरीब माणसाला भावणाऱ्या योजना मुख्यमंत्र्यांनी आणला आणि म्हणून हा पक्ष जो आहे हा खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोचला. कारण त्याला कारण एकच आहे की हा गरिबांचा पक्ष म्हणून बघितला जातो. कालांतराने आपले जे आमदार आहेत योगेशदादा, हे कालांतराने आमदार होतेच. आमदार असताना त्यांनी तर प्रचंड काम केलंच. 2,500-3 हजार कोटीचे, म्हणजे आज अशी एक वाडी नाही की वस्ती नाही की ज्या वाडीत दादांचं काम नाही झालं. प्रत्येक म्हणजे लाखाचं असेल, 5 लाखाचं, 25 कोटीचं असेल, काही ठिकाणी 10-10 कोटीची कामं झाली आणि एवढा विकास प्रचंड केलेला आहे की लोकांमध्ये ते आता अतिशय म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या हृदयात ते ताईक झालेले आहेत. आणि एवढं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे की या सर्व कामाचा जो त्याने उभं केलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा मला होतोय. माझं कार्य आहेच, माझं सामाजिक काम आहे. अपरात्री रात्री मी लोकांच्या मदतीला धावत जातो. त्याचबरोबर रात्री म्हणजे पोलीस स्टेशन असो, रुग्णालय असो, मोठमोठे ऑपरेशन आपण लोकांची फ्री केलीत. म्हणजे हजारात लाखात मला वाटतं 40 वर्षात माझ्याकडनं लोकांची सेवा झालेली आहे किंवा रुग्णसेवा झालेली आहे. आणि हे माझं कार्य अधिक दादांचं केलेलं प्रचंड काम आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या शासनाची योजना, ह्या सगळ्यांचा एवढा परिपाक आहे की लोकच आता आम्हाला म्हणतात, साहेब तुम्ही काय येत आहे, तुम्ही येऊ नका. दादानी एवढं प्रचंड काम करून ठेवलं आहे की तुम्ही आपोआपच निवडून येणार आहात, तेव्हा फिरायची गरज नाही. आणि म्हणून त्यामुळे आम्ही गावोगाव गेल्यावर आपलं प्रचंड स्वागत होतंय आणि प्रचंड प्रेम लोकांचं आम्हाला दिसतंय. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये यश फार दूर नाही आहे, अगदी येऊन जवळजवळ टेपलेलंच आहे. तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाता या निवडणुकीला? कारण काही गोष्टी अशा असतात जिल्हा परिषद गटामध्ये की त्या सातत्याने झालेल्या नसतील. जसं की रस्त्याचा एक विषय आहे की रस्त्याचा बॅकलॉग हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बरोबर. ग्रामीण भागातले रस्ते हे अजूनही नीट नाहीयेत. बरोबर. तर तुमच्या नजरेसमोर कोणते असे महत्वाचे मुद्दे आहेत? काय माहिती आहे, हा तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने ह्या तालुक्यामध्ये चांगल्या सुविधा होणं फार गरजेचं आहे. आज माझ्याच मतदारसंघामध्ये लाडगर येतोय, तसा मुरुड, कर्दे वगैरे पूर्वी माझ्याच मतदारसंघात होतेच. आज लाडगर येतोय आणि लाडगरमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे. आणि ह्या पर्यटनाच्या माध्यमातून बेरोजगारी कमी होते, म्हणजे अनेक लोकांच्या हाताला काम मिळतंय.
आणि म्हणून या पर्यटनाच्या दृष्टीने ज्या सुविधा आहेत, म्हणजे पर्यटक आल्यानंतर त्यांचा इथं स्टे वाढला पाहिजे, हा. की जास्त दिवस राहायला पाहिजे, त्या दृष्टीने माझा एक प्रयत्न राहणार आहे. दुसरी गोष्ट, वाडी वस्तीवर दादानी तर प्रचंड काम केलंय. म्हणजे आता गेल्यानंतर लोक बोलतात की कसे काय आता काम नाही, आम्ही विचारतो काय कामं राहिली, तर काही नाही, फार कामं नाही राहिलेली. म्हणजे ज्या आहेत त्या काय आहेत, पाखाड्या आहेत, थोडंसं पाणी योजनेचं काही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि विशेष करून जे मुख्य रस्ते आहेत आपले, ते मुख्य रस्ते जवळजवळ पूर्ण झालेत. आणि आता नवीन जे आलेले आहेत, नवीन मंजुरी खूप रस्त्यांना आलेली आहे. तर फार गरजा ह्या खेडेगावात मला दिसत नाहीत. जे दिसत आहेत तेच अगदी मूलभूत आहेत. म्हणजे अगदी आमची जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून त्यातल्या बऱ्याच गरजा सोडवता येतील. आणि ज्या मोठ्या आहेत त्या दादांच्या मानात, ते दादा मंत्रीच आहेत. त्याने 2,500 कोटी त्यावेळेला आणलेत. आता तर मंत्री आहेत, म्हणजे पैशाचा काही अडचण नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की या 3-4 वर्षातच असं एकही गावात काम शिल्लक राहणार नाही. सुजलाम सुफलाम हा आमचा मतदारसंघ होईल याची मला खात्री आहे. 24 गावं आहेत तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये. यस. जे तुम्ही मुद्दे आता सांगितलेत की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते म्हणतात की असं गेल्या अनेक वर्षांपासून सांगितलं जातं, पण आमची कामं काय होत नाहीयेत. हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, की काय होतं, सत्ता आणि त्याच सत्तेचा आमदार जर असेल तर निधी मोठ्या प्रमाणात येतो, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आजपर्यंत 50 वर्षानंतर हे मंत्रिपद आलंय. आजपर्यंत मंत्रिपद नव्हतं. आपण बघत असाल की मग आपण बारामतीचे नेहमी उदाहरण देतो. बारामती असो की पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असो, त्यांनी कायम मंत्रिपदं भोगली आणि म्हणून ते विकास करू शकले. आमच्याकडे हे कधी आलंच नाही. हे मंत्रिपद आम्ही 50 वर्षांत बघतोय. आणि योगेशदादांच्या रूपाने हे मंत्रिपद आल्यामुळे निधी कमी पडणार नाही. आणि म्हणून लोकांचे जे म्हणणं आहे की वचनं दिली जातात, पुरी होत नाही, आता तसं राहणार नाही. आता ह्या 5 वर्षामध्ये असं एकही गाव शिल्लक राहणार नाही. 5 वर्षांत जेव्हा योगेशदादा जेव्हा परत निवडणुकीला उभे राहतील 29ला, तेव्हा आम्हाला गावात फिरताना लोक एवढंच म्हणतील की आता कशासाठी आलाय, सगळं झालंय आमचं, असं म्हणतील. एवढी परिस्थिती आम्ही निर्माण करू. ह्या मंत्रिपदाचा पुरेपूर आम्हाला उपयोग होणार आहे. मगाशी तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख केला, तर लाडकी बहीण योजनेला निश्चितच महिलांनी खूप डोक्यावर घेतलं, परंतु त्याच्यामुळे दुष्परिणाम सुद्धा दिसायला लागलेत की जसं की निधीची कमतरता व्हायला लागली आहे, कॉन्ट्रॅक्टर्सचे पैसे निघत नाहीयेत. तर तुम्हाला काय वाटतं, अशा योजना ह्या चांगल्या असतात की वाईट असतात? नाही, योजना चांगली आहे. फक्त ती त्यावेळेला जेव्हा राबवली गेली तेव्हा ती सरसकट राबवली गेली. त्यामध्ये काही पुरुषांनी पण आपले फॉर्म भरले, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे इन्कम टॅक्स भरतायत, अशा सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला. म्हणजे आपण गैरफायदा म्हणूया. खरं म्हणजे त्यांनी तसं करायला नको पाहिजे होतं, की आपली जी सरकारची जी तिजोरी आहे ही सामान्य लोकांसाठी आहे, आपण त्याच्यात भाग नको घ्यायला असं त्यांनी भावना ठेवली पाहिजे होती, पण तशी नाही ठेवली. पण सरकारने आता एक चांगला निर्णय घेतलाय. KYC करून जे कोण इन्कम टॅक्स आहेत, 4 व्हीलर आहे, ज्याची घरामध्ये सुबत्त आहे, त्यांची नावं गाळायला सुरुवात केली. आणि म्हणून त्यावेळेला झालेला जो खर्च आहे तो प्रचंड होता. त्याचा परिणाम नाही म्हटलं तर शासनाच्या कामांवर, विकास कामांवर झाला. कॉन्ट्रॅक्टरना बिलं नाही मिळाली, पण आता हळूहळू बिलं पण सुटायला लागलीत. आणि ती योजना जी आहे ती आता कंट्रोलमध्ये आलेली आहे. म्हणजे गरीब अशा महिलांनाच आता ते 1500 रुपये जात आहेत, श्रीमंतांना जात नाहीत. म्हणजे खरंच ज्याला गरज आहे, ज्याच्या घरात अगदी कधी कधी जेवणाची पण मौत आहे, घरात जर एखादा पेशंट झाला तर हॉस्पिटलमध्ये जाण्या इतके पैसे नसतात, अशा लोकांच्या घरात आता पैसे जायला लागले. त्यामुळे आता त्या योजनेत कंट्रोलमध्ये आल्यामुळे ह्याचा पुढचं जे वर्ष आहे ते अतिशय व्यवस्थित जाईल आणि चांगला निधी आपल्याला येईल. एक प्रश्न मला थोडासा तुमच्या महायुतीबद्दल विचारायचा आहे, की असं वाटत होतं की दापोलीत सुद्धा महायुती होईल, पण भाजप स्वतंत्र आहे आणि तुमचा पक्ष स्वतंत्र आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पण तुमच्या सोबत नाहीये. त्याच्यामुळे तुमच्यासमोर एक तगडं आव्हान इथे उभं राहिलं आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहता? युती झाली असती तर तुम्हाला फायदा झाला असता का? नाही, युती होणं न होणं हा शेवटी पक्षाचा निर्णय असतो. युती व्हावी म्हणून आम्ही अतिशय प्रयत्न केला, पण मागण्या अवास्तव झाल्यामुळे शेवटी दादांना पण विचार करावा लागला, की दादाने त्यांना सांगितलं की जिथं तुमची ताकद आहे तिथं तुम्ही उमेदवारी मागा. तुम्ही जर सरसकट सगळीकडे जर मागायला लागलात तर आमच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? जिथं आमची ताकद आहे, म्हणजे 90-95% आमची ताकद आहे, तिथं पण त्यांनी सीटा मागितल्या. शेवटी दादांचा नाईलाज झाला म्हणून युती तुटली म्हणून काय फारसा फरक पडत नाही आहे. मताची जी संख्या आहे ती आपल्याला पण कल्पना कशी आहे प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून मला आव्हान वगैरे मला कधीच वाटत नाही. मी लढवया कार्यकर्ता आहे, तेव्हा आव्हान मी पेलणारा माणूस आहे.
आणि जनतेचं प्रेम इतकं माझ्यावर प्रचंड आहे की अनेक घरात आमच्या कार्यकर्ते फिरताना पण सांगतात, देसाई साहेब तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. अनेक घरात गेल्यानंतर मला म्हणतात, कशाला तुम्ही आलात, तुम्ही तर आमच्या घरातलं फार मोठं ॲक्सिडेंट जेव्हा झालं तेव्हा तुम्ही धावत आला होतात. कोण म्हणतं, साहेब माझं मोठं 15 लाखाचं ऑपरेशन तुम्ही फ्री केलं. कोण म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे मला गेल्यानंतर बोलतंय की तुम्ही आम्हाला एवढं मदत केली आहे प्रत्येक वेळेला, त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे फिरायलाच नाही पाहिजे. कोणी फिरलं पाहिजे, जो कधीतरी उगवतो त्याने निवडणुकीत फिरलं पाहिजे. जो 5 वर्ष जनतेची सेवा करतो त्याने आता फिरायची गरज नाही, असेच जनता म्हणते. त्यामुळे विजय ह्याच्याशी मला आता फार टेन्शन वगैरे काय नाही, मी फ्री एकदम आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मी प्रचंड मताने निवडून येणार, प्रचंड, न भूतो न भविष्यती अशा मताने मी निवडून येणार. काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? मतदारांना मी एवढंच आवाहन करीन की गेली 40 वर्ष मी जनतेची अहोरात्र सेवा केली आहे. म्हणजे रात्रीच्या 2 वाजता जरी मला कोणी उठवायला आला, मग ते आरोग्य असो काय असो, पोलिटिशियन असो, तरी मी धावत गेलेलो आहे. सुखदुःखात प्रत्येकाच्या जातोय, त्यात तर मी कधीच कमी पडलेलो नाही. म्हणून 40 वर्षात जी काही सेवा केली आहे आणि सन्माननीय आमचे मंत्री योगेशदादा कदम यांनी जे जनतेची विकासाची एवढी प्रचंड कामं केलेली आहेत की त्या सर्व कामांचा विचार करून आणि भविष्यामध्ये आपल्याला मंत्रिपदाचा ह्या मंत्रिपद आहे त्याच्यातनं प्रचंड विकास आपल्याला करायचा आहे, हा सगळा विचार करून आपण जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की आपण पारखी आहात, आपण पारखी आहात, चांगलं काय वाईट काय आपल्याला समजतंय आणि भविष्याचा चांगला विचार करून आपण मला या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या निशाणीवर हे करून बटन दाबून आपण मला प्रचंड मताने विजयी करावं, अशा प्रकारची माझी ह्या आम जनतेला, माझ्या मतदारांना विनंती आहे माझी.